पवार आजोबा आणि नातू राज्यसभेवर जाणार अशा चर्चा आहेत। पार्थ पवार महायुतीकडून तर शरद पवार महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील असंही कळतंय। महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जायची शक्यता आहे। शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरेंची सहमती असल्याचंही सूत्रांकडून कळतंय आणि काँग्रेसही सकारात्मक असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे। एकीकडे सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांच्या जागी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती पार्थ पवार यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांनी महायुतीकडून उमेदवार बनावं आणि पुन्हा एकदा राज्यसभेवरती जावं अशी महायुतीतल्या घटक पक्षांची इच्छा आहे असंही कळतंय। त्यामुळे पवार आजोबा आणि नातू हे एकाच वेळी राज्यसभेत दिसणार का अशी आता चर्चा सुरू झाली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, पवार आजोबा नातू एकाच वेळी राज्यसभेत जाण्याच्या चर्चा। अगदी बरोबर नम्रता। खरं तर आता ज्याप्रमाणे आपल्याला चित्र दिसतंय त्यानुसार शरद पवार यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे। कारण महाविकास आघाडी मार्फत आपण जर पाहायला गेलं तर 35 ते 42 हा मताचा एक टक्का राहू शकतो आणि महाविकास आघाडी मार्फत सध्या तरी फक्त एकच खासदार निवडला जाऊ शकतो। 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्यातले 7 जागा या महाराष्ट्रातल्या आहेत आणि त्यामधलं एक नाव महत्वाचं आहे ते शरद पवार यांचं आहे। जरी पार्थ पवार आपण म्हणत असलो तरी ते राज्यसभेवर जाणार आहेत, मात्र ते सत्ताधारी पक्षाकडनं जाणार आहेत। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी मार्फत शरद पवार यांचं नाव निश्चित केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आजोबा आणि नातू असं दोघांचं हे नातं पुन्हा एकदा राज्यसभेत पाहायला मिळणार आहे। पार्थ पवार हे राज्यसभेत सुनेत्रा पवार यांच्या जागेवर जातील आणि शरद पवार हे त्यांची जी पहिला जी जागा होती त्याच जागेवर जातील। मात्र काँग्रेस आणि शिवसेना युबीटी या दोन्ही पक्षांनी त्याला मंजुरी दिल्याची आपल्याला माहिती मिळते। उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचा हायकमांड असेल यांनी याबाबत मंजुरी दिल्याचं समजते। कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी असं सांगितलं होतं नम्रता की शरद पवार हे जाण्यासाठी इच्छुक आहेत, तशी त्यांची तयारी आहे आणि त्यानुसार आता ही सगळी संपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे लवकरच आता शरद पवार आणि पार्थ पवार हे दोघंही राज्यसभेत पाहायला मिळणार आहेत। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।